एक चेहरा जो आरशात बघायलाही ती कधी काळी घाबरायची, कारण तो चेहरा तिचा नव्हताच. तो तर एका विकृत मानसिकतेचा पुरावा होता ज्याने तिच्यावर ॲसिड फेकलं होतं. फक्त लग्नाला नकार दिला म्हणून किंवा स्वतःचं मत मांडलं म्हणून कोणाचं आयुष्य असं कसं काय विद्रूप केलं जाऊ शकतं? ही गोष्ट आहे आग्रा आणि लखनौच्या त्या कॅफे शिरोज हँगआउटची, ज्यांनी समाजाच्या नजरेला नजर भिडवून उभं राहायचं ठरवलं. म्हणतात ना, मन जिद्दी असेल तर पुन्हा भरारी घेताच येते. 2014 मध्ये आलोक दीक्षित यांनी शिरोज हँगआउट कॅफे हे सुरू केलं. या कॅफेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीची गोष्ट ही वेदनादायी आहे. सुरुवातीला या महिलांना रेस्टॉरंट कसं चालवायचं हे सुद्धा माहीत नव्हतं, म्हणून त्यांनी एक आगळी वेगळी अट ठेवली. पे व्हॉट यू वॉन्ट, म्हणजेच तुम्हाला हवं तेवढंच पे करा. लोकांना वाटलं हे असं कसं शक्य आहे बरं, पण तिथे लोक कॉफी घ्यायला नाही तर त्या स्त्रियांचा आत्मविश्वास अनुभवायला येऊ लागले. रोज कस्टमर्स वाढायला लागले. ज्या महिलांना त्यांच्या विद्रूपतेमुळे त्यांच्याच कुटुंबाने घराच्या बाहेर देखील पडू दिलं नव्हतं, त्यांनी स्वतःला वर्षानुवर्ष अंधाऱ्या खोलीत कोंडून घेतलं होतं, आज त्याच महिला परदेशी पर्यटकांना आत्मविश्वासानं इंग्रजीमधून माहिती देतात. त्या आता केवळ सर्वायवर्स नाही आहेत, तर त्या आपल्या घराच्या मेन अर्निंग मेंबर्स आहेत. आज इथे फिक्स मेन्यू आहे, फिक्स दर आहेत, कारण आता त्या प्रोफेशनल आहेत. लॉकडाऊनच्या काळात हा कॅफे बंद झाला होता, पण जिद्द हरली नव्हती. पुन्हा फिनिक्स पक्षासारखी भरारी घेत हा कॅफे आज पुन्हा एकदा दिमाखात सुरू आहे. जर तुम्ही आग्रा किंवा लखनौला गेलात तर या शिरोज हँगआउट कॅफेला भेटायला नक्की जा, कारण तिथे तुम्हाला फक्त कॉफी नाही तर जगण्याची एक नवीन उमेद मिळेल. सलाम आहे त्या स्त्रियांच्या धैर्याला ज्यांनी इतकं काही सहन केलंय. कशी वाटली तुम्हाला ही कथा? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आय लव्ह नगर न्यूजला फॉलो करायला विसरू नका.